अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधियल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी वाया सदा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पांडुरंगा करू प्रथम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधियल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. सेवेकरता निवडलेला भंग
संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांचा सर्वांच्या परिचयाचा आहे। किंबहुना हरिपाठ या ग्रंथातील हा अभंग आहे। परिस्थितीचा विचार करून अभंग निवडलेला आहे बरं का। आणि प्रसंग आहे वास्तुशांतीचा। हरिभक्तीपरायण सावळी महाराज व त्यांचा परिवार यांनी आपल्या जीवनामध्ये ही नवीन वास्तू उभी केलेली आहे। त्याची विधिवत शांती होऊन गेलेली आहे बरं का। पण सर्वांचे पाय त्या घराला लागावेत, अगदी अ पासून ह पर्यंत। निमित्त त्याला पाहिजे काहीतरी। मग सर्वांना बोलवण्याकरता काय करावं? सत्यनारायणाची पूजन करावं आणि त्या निमित्ताने कीर्तन अधिक अन्नदान या निमित्ताने सर्व एकत्र यावेत। किंबहुना सर्वांचे पाय आपल्या घराला लागावेत। अगदी तुकोबरांच्या भाषेमध्ये जर बोलायचे ठरले तर तुका म्हणे आले घरा, तुका म्हणे आले घरा, तोची दिवाळी दसरा। खरंच आज सावळे महाराजांच्या घरामध्ये आज खरी दिवाळी आहे बरं। आज खरी दिवाळी, परवा झालेली नव्हे। आजची खरी दिवाळी आणि दसरा त्यांच्या जीवनातला आजचा प्रसंग आहे। आपल्या घरामध्ये साधू संत येणं, वैष्णव येणं, वारकरी येणं ज्या दिवशी येतील तो आपल्या जीवनातला दसरा आणि दिवाळी। मग कोणत्याही महिन्यामध्ये साधू संत आपल्या घरात आले तरी ती दिवाळी दसराच आहे बरं का। त्याला अश्विन महिना आणि कार्तिक महिना लागत नाही। म्हणून आज त्यांच्या परिवाराच्या दृष्टीने आजचा हा दिवस दसरा दिवाळीचा सण आहे, लक्षात ठेवा। त्यांनी तो कालावधीमध्येच हा दिवस निवडला, हा भाग वेगळा। पण आज त्यांच्या जीवनामध्ये हे एक मांगल्य आहे की आपल्या घरी वैष्णव यावेत। मनुष्य जीवन आणि त्या मनुष्य जीवनामध्ये काही शास्त्राने विचार प्रगट केलेला आहे। आणि तो विचार सांगत असताना मनुष्य म्हणतं की त्या मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला काही कर्तव्याची जाणीव करून दिलेली आहे बरं का। मग मनुष्याच्या जीवनातलं कर्तव्य काय? अनेक प्रकारची कर्तव्य सांगितली। काही गौण कर्तव्य सांगितलीत आणि काही मुख्य कर्तव्य सांगितले। घर बांधणं हे गौण आहे, पण बांधलेल्या घरामध्ये देव येणं हे मुख्य आहे। घर सगळीच बांधतात हो, घरी सगळेच बांधतात। सगळ्यांनी घरं बांधलीच पाहिजे। किंबहुना कावळा चिमणी सुद्धा घरं बांधतात। केवळ घर बांधण्यामध्ये पुरुषार्थ नाही, लक्षात ठेवा। घर बांधण्यामध्ये पुरुषार्थ नाहीये।
जे आपण बांधलेलं घर आहे, हा, त्या घराचं पर्यवसान मंदिरामध्ये व्हावं, त्यावेळी त्या घराचं महत्व आहे बरं. मग घराला मंदिरत्व कधी प्राप्त होतं? त्या घरामध्ये देव किंवा संत आले तर. देव किंवा संत आले तर बरं. मग देव आणि संत कधी येतील? वशीला लावल्यावर. कधी येतील? पुण्य असेल तर. पुण्य कधी होईल? कर्ज काढलं तर. त्या देवाचं नाव घेतलं तर पुण्य होईल. मग त्या देवाचं नाव किती घ्यावं लागेल? फार घ्यावं लागणार नाही. थोडं जरी देवाचं नाव घेतलं तरी पुण्य निर्माण होईल आणि त्या पुण्याने घरामध्ये देव येईल, हे त्या अभंगातून सांगितलेलं आहे बरं. हा भाव मनी मानशी घेऊन आजच्या प्रसंगाला मी अभंग निवडलेला आहे. कुणी म्हणेल कीर्तन काय निमित्ताने ठेवले आणि बुवानी अभंग काय घेतलाय, असं कोणाच्या मनामध्ये येऊन गेला असेल. कारण कोण कोणाची माप काढेल सांगता येत नाही बरं. पण जाणीवपूर्वक अभंग निवडलेला आहे बरं. जाणीवपूर्वक अभंग निवडलेला आहे. या अभंगातून ज्ञानोबा आहे जो उपदेश करतात तो कोणाला करतात? ब्रह्मचर्याला उपदेश करतात का वानप्रस्थाला उपदेश करतात का संन्यासाला उपदेश करतात? तो गृहस्थाला उपदेश करतात बरं. गृहस्थ कोणाला म्हणतात? आपण पुरुषाला गृहस्थ म्हणतो बरं का. नाहीये, गृहस्थ आश्रम आहे. ज्या घरामध्ये गृहिणी रहित सहित पुरुष राहतो त्याला गृह म्हणतात बरं का. नुसतं चार भिंती बांधलं म्हणजे त्याला गृह म्हणत नाही. त्या घरामध्ये काय पाहिजे? गृहिणी पाहिजे. गृहिणी कधी येईल? विधिवत विवाह झाला तर. आणि विधिवत विवाह झाल्यानंतर त्या घरामध्ये जी गृहिणी येते, अशा गृहिणी सहित जो कोणी त्या घरामध्ये राहून जो व्यवहार करतो त्या व्यवहाराला म्हणतात गृहस्थ आश्रम बरं. त्यालाच आम्ही तुम्ही म्हणतो संसार. त्याला आम्ही तुम्ही संसार म्हणतो बरं का. मग आपला हा गृहस्थ आश्रम सफल व्हावा आणि तो गृहस्थ आश्रम सफल होण्याकरता काय जीवनामध्ये केलं पाहिजे हे आज जीवाला कळलं पाहिजे, लक्षात ठेवा. कारण संतांनी वर्णन केले गृहस्थ आश्रमाची सफलता होण्याकरता अनेक विचार मांडलेत बरं का. अनेक विचार मांडलेत. त्याच्या पोटी पुत्र व्हावा, त्याने धन मिळवावं, त्यांनी आई वडिलांची सेवा करावी, त्यांनी समाजाची सेवा करावी. आणि शेवटी वर्णन केले की त्याने शेवटी ज्या घरामध्ये आपण वास करतो त्या घरामध्ये देवाचं वास्तव्य अखंड राहावं. देवाचं वास्तव्य अखंड राहावं. मग देवाचं वास्तव्य अखंड ज्या दिवशी जीवनामध्ये राहील त्या दिवशी गृहस्थी पुरुषाची सफलता आहे बरं का. बाकी कशाने सफलता नाही, लक्षात ठेवा. म्हणून घर बांधण्याचा अधिकार सर्वांना आहे. सर्वांनी घर बांधावं बरं. पण घर बांधल्यानंतर त्या घराला घर पण आलं पाहिजे. घर पण आलं पाहिजे. आणि ते घर पण कशाने येते? घराला रंगरंगोटी करण्याने येत नाही, घराला सुशोभित करण्याने येत नाही, लक्षात ठेवा. त्या घरामध्ये देवाचा वास संतांचा वास होईल तर त्या घराला घर पण येतं, लक्षात ठेवा. तुकोबारांनी वर्णन केले पाहुणे घराशी पाहुणे घराशी पाहुणे
पाहुणे घराची आज आले ऋषिकेशी आज आले ऋषिकेशी काय करू उपचार काय करू पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. तुकोबाराय म्हणतात माझ्या घरामध्ये ऋषिकेशी पावना म्हणून आला. ऋषिकेशी आजी आले घराशी पाहुणे. मग ऋषिकेशी आपल्या घरामध्ये पाहुणा म्हणून कधी येईल? घर रिकाम होईल त्या दिवशी. घर होईल त्या दिवशी. घर पाहुणी एकांताचे. ज्या घरामध्ये कोणी नाही त्या घरामध्ये देव येतो. बरं, कोणी नाही म्हणजे रिकाम. ज्या घरामध्ये कोणी नाही म्हणजे ज्याच्या घरामध्ये कुठले विकार नाहीत, ज्याचं घर स्वच्छ आहे. ज्याचं घर स्वच्छ आहे. बरं, स्वच्छ आहे म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये एकही विकार नाही त्याच्या घरामध्ये देव येतो. काम क्रोधे केले घर रीते, काम क्रोधे केले घर रीते.
तुका मने देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. क्रिकेट खेळाय कधी? हा, क्रिकेट खेळत असताना खेळणाऱ्याच्या मागे उभा राहतो त्याला काय म्हणतात? हा, त्याला फार सावध राहावं लागतं बरं का. हा, विकेट कपरला जसं सावध राहावं तसं माईक वाल्याला फार सावध राहावं लागतं. हा, कसा बॉल येईल तसं बुवाच्या मुखातून कसं प्रमाण येईल सांगता येत नाही बरं का. आणि बुवा बघून पकवाद वाजत जा बरं का. काम क्रोधे केले घर रीते. आपल्या घरामध्ये देव यावा बरं का. वास्तविक आपल्याला राहण्याकरता पण घर बांधलेलं आहे हे मान्य आहे, पण राहण्याकरता जरी आपण हे घर आपल्या जीवनामध्ये आपण जरी बांधलेलं असलं, पण त्या घराला घर पण येण्याकरता काहीतरी त्या घरामध्ये राहून साधना केली पाहिजे बरं. त्या घरामध्ये राहून काहीतरी साधना केली पाहिजे. काय साधना करायची? महाराज म्हणतात काय साधना करू नका. ज्या घरामध्ये तुम्ही राहणार त्या घरामध्ये राहूनच काय करा? देवाचं नाव घ्या. कशावरून? तर ज्ञानोबा म्हणतात मी माझ्या पदरचं तुम्हाला हे सांगत नाही. घरामध्ये राहणारा हा संसारिक आहे. ब्रह्मचार्याने घर बांधायचं नसतं. वानप्रस्थाने घर बांधायचं नसतं. आता तो वानप्रस्थामध्ये गेलेला आहे. घर बांधणं त्याचं कर्तव्य नाही बरं. संन्याशाने घर बांधायचं नाही, त्याचं कर्तव्य नाही. मग त्यांनी काय करावं? संन्याशाने ब्रह्मचार्याने झोपडीत राहायचं. कुठं राहायचं? झोपडीत. मठात नव्हे, झोपडीत. मठ आणि घर याच्यामध्ये काय फरक राहिला नाही, लक्षात ठेवा. अलीकडे घर आणि मठ याच्यामध्ये काय फरक राहिला नाही. संन्याशाने झोपडीमध्येच आयुष्य घालवायचं आहे. ब्रह्मचार्याने झोपडीमध्येच आयुष्य घालवायचं आहे, पण संसारिकाने मात्र झोपडीमध्ये आयुष्य घालवायचं नाही बरं. त्यांनी घर बांधायचं. कसं बांधायचं? जशी आपली परिस्थिती असेल, जशी आपली योग्यता असेल तशी. न शेजाराने 4 मजली बांधलं म्हणून आपण बांधावं नाही, आपल्या योग्यतेप्रमाणे आपण बांधावं. तात्पर्य संसारिकाला घराची गरज आहे. घराची गरज आहे. मग ज्या संसारिकाला घराची गरज आहे त्याने राहण्याकरता ते घर बांधलेलं आहे. राहण्याकरता जरी घर बांधलेलं असलं तरी त्या घराला कधीतरी जीवनामध्ये आयुष्यामध्ये पावित्र्य प्राप्त झालं पाहिजे. पावित्र्य प्राप्त झालं पाहिजे. आपल्या घरामध्ये जर कोणी एखादी व्यक्ती जर वारली ना, माणसं घरात येत नाहीत बरं का. काय येतात? येत नाहीत. 12 दिवस त्या घरामध्ये कोणी येत नाही. लक्षात ठेवा. का? घराला सुतो का घरातल्या माणसाला सुतो? तो घर दगडा मातीच आहे, पण त्या व्यक्तीच्या संबंधाने त्या घराला सुद्धा अमंगळत्व येतं. त्याच न्यायाने त्या व्यक्तीच्या संबंधाने त्या व्यक्तीने जर जीवनामध्ये परमार्थाची साधना केली तर त्या घरालाही मांगल्य येतं बरं. मग त्या घरामध्ये राहणारा जो कोणी असेल तर ज्ञानोबा म्हणतात तो कोणी आहे? संसारी आहे. आणि त्या संसारी लोकांनी काय केलं पाहिजे?
आपल्या वाट्याला आलेलं कर्म करा, उदरनिर्वाह करता ते कर्म केलंच पाहिजे, पण आपल्या आयुष्याला, आपल्या प्रपंचाला, आपल्या कुटुंबाला, आपल्या घराला पावित्र्य प्राप्त होण्याकरता त्या संसारिकाने त्या संसारामध्ये राहून देवाचं नाव घेतलं पाहिजे. हेच महाराज अभंगाच्या पूर्ण व्हायच्या आधी तुम्ही उचललं प्रमाण. मी पहिल्या चरणात म्हणलो नाही, तिसऱ्या चरणात म्हणलो. असोनी संसारी जीवे वेगो करी, म्हणून तर मगाशी मी सांगितलं विकेट कप फार सावध राहावं लागतं. दांडी उडता कामा नाही खेळणाऱ्याची. असोनी संसारी जिव्हे वेगो करी, कामाला या प्रसंगाला धरून अभंगामध्ये प्रवेश करायचा. हे सप्तातलं कीर्तन नाहीये. सप्तातलं कीर्तन असेल तर पहिल्या चरणातून प्रवेश, बरं का. वास्तुशांतीच्या निमित्ताने आहे. आणि इथं ज्ञानोबांनी शब्द वापरला आहे, संसारी लोकाला उपदेश केलाय. कोणाला उपदेश केलाय? संसारी लोकाला उपदेश केलाय. आणि तो उपदेश करत असताना कसा उपदेश केला? असोनी संसारी जीवे वेगो करी. आणि त्या सांगण्यावरती कोणी आरोप करू नये, त्या सांगण्यावरती कोणाचं अप्रामाण्य येऊ नये म्हणून वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. आपण जे बोलणार आहे त्या बोलण्याला कधी अप्रामाण्य येऊ नये, बरं का. म्हणून त्याला वेदाचं वचन आधार असावं, शास्त्राचा वचन आधार असावं, पुराणातलं वचन आधार असावं, लक्षात ठेवा. कोणी या बोलण्यावरती अप्रामाण्य निर्माण करू नये म्हणून प्रामाण्य अखंडित राहावं याच्याकरता ज्ञानोबांनी तिथं वेदशास्त्र उभारी वाया सदा. वेद आणि शास्त्र सांगतात की संसारी लोकांनी देवाचं नामस्मरण करावं. हे समाजाला कळलं पाहिजे, बरं. ज्ञानोबा इथं उपदेश करतात, असोनी संसारी. जरा लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. एखादं सांगितलं देवाचं नाव घेता का, ते म्हणते मी गळ्यात काय माळ घातल्या.
मी काय देवाचा भक्त आहे? इथं ज्ञानोबांनी कुठल्या वारकऱ्याचा, कुठल्या भक्ताचा, कुठल्या वर्णाचा विचार मांडलेला, फक्त संसारी शब्द वापरलेला आहे बरं का. हे समजून घ्या. मनुष्य म्हणून जर जन्माला आलाय ना, भगवंताचं नाम हे प्रत्येकाने घेतलं पाहिजे. लक्षात ठेवा, भगवंताचं नाम हे सर्वांनी घेतलं पाहिजे. सर्वांच्या करता आहे. जवळजवळ बहुतांश लोक संसारी आहेत. बहुतांश लोक संसारी आहेत. काही बोटावर मोजण्यासारखी मंडळी आहेत, ब्रह्मचारी व्रताने जगणारी, संन्यस्त जीवन जगणारी, आणि त्याच्यामध्ये काही नाईलाजाने जगणारे आहेत बरं. पण बहुतांश लोकांची संख्या मात्र संसारी लोकांची संख्या आहे. आणि त्या संसारी लोकांचा उद्धार व्हावा, त्याला संसार सोडायची गरज नाही आहे. कितीही तुम्ही घर बांधा, माड्यावर माड्या बांधा, पण महाराज म्हणतात भगवंताचं नाम घ्या. भगवंताचं नाम घ्या. तयाचे भजन तयाचे भजन. तयाचे भजन चुकू नको. कोणाची परीक्षा घेण्याकरता मी प्रमाण द्यालो नाही बरं का. लक्षात घ्या. कारण मी इथं विना घेतल्यानंतर अभंग ठरवलाय, आणि ठरवला त्याला अनुसरून जसा विषय स्फुरण होतो तसा मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. कोणाची परीक्षा घेण्याकरता मी प्रमाण असं उत्तरार्धातली दिलेली नाहीत. असोनी संसारी जीवे वेगो करी. त्या संसारामध्ये राहून प्रत्येकाने भगवंताचं नाम घेतलं पाहिजे, म्हणून तिथं महाराजांनी वर्णन केले तयाचे भजन चुकू नको. याचा अर्थ सर्वांनी त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे बरं.
सर्वांनी नामस्मरण केलं पाहिजे. का सांगावं लागलं? सर्वांची प्रवृत्ती नाही म्हणून सांगावं लागलं. लक्षात ठेवा. आमचे गुरुबंधू नेहमी सांगत असतात, जगामध्ये 3 प्रकारचे वर्ग आहेत. एक वर्ग म्हणतोय काय कमी आहे म्हणून मी देवाचं नाव घेऊ. काय कमी आहे म्हणून देवाचं नाव घेऊ. दुसरा वर्ग आहे काय देवाने दिलंय म्हणून देवाचं नाव घेऊ. राहिला मधला एक, त्यातले आम्ही तुम्ही वर. न घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ते म्हणजे काय देवाने दिले म्हणून देवाचं नाव घेऊन. बरेच लोक देवाचं नाव काय त्यांनी दिलंय म्हणून त्याचं नाव घ्यायचं. ते काय कमी आहे म्हणून घ्यायचं. म्हणजे मधलीच आहेत, कमी त्यांची आहे. काहीतरी कमी संसारामध्ये आहे, तीच माणसं देवाची नाव घेण्याकरता प्रवृत्त आहेत. बरं, याचा अर्थ सकल जीव देवाचं नाव घेण्याकरता प्रवृत्त नाहीत. पण ज्ञानोबर आहे सकल जीवाला उपदेश करतात. आणि सकल जीवांचा उपदेश करण्याकरता इथे शब्द वापरला संसारी. बरं, कारण संसारी शब्दाचे अर्थ अनेक होतात. संसारी शब्दाचे अर्थ इथं जो अर्थ आपल्याला अभिप्रेत देता आहे तो एकच आपल्याला आता घ्यायचा आहे, गृहस्थ आश्रमाला धरून. बरं का, नंतर तुकोबांनी वर्णन केले तोवरी अवघे संसारी. तो आता इथं अर्थ आपल्याला अभिप्रेत नाही. बरं का, म्हणून गृहस्थ आश्रमामध्ये राहणारा जो पुरुष, त्याला मुलं बाळ पत्नी घरदार आहे असा हा जीव, अशा जीवाला संसारी संबोधित करून त्या जीवाला सांगतात त्या संसारामध्ये राहून देवाचं नाव घ्या. असोनी संसारी जीवे वेगो करी. त्या संसारामध्ये राहून जीवेनं त्या भगवंताचं नाम घेण्याचा प्रयत्न करा. घेतलंच पाहिजे का? हो, महाराज म्हणतात वेदशास्त्र उभारी माझ्या सदा. मी सांगण्याकरता प्रवृत्त झालो. ज्ञानोबराने सांगायचं नाही, हे वेद आणि शास्त्र सांगतंय. वेद आणि शास्त्र सांगतं की संसारी लोकांनी भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. संतांचा आग्रह तर समाजाला आहेच, पण शास्त्राचाही आग्रह आहे, पुराणाचाही आग्रह आहे. पण त्यांची आमच्या तुमच्याविषयी काही तळमळ आहे. तापासोनी काढिती हित देवनी वाढविती. नाही श्रुती परोती माऊली जगा. त्या शास्त्राने आमच्या तुमच्या हिताचा विचार केलेला लक्षात ठेवा. आणि त्या शास्त्राने हिताचा विचार करून काही उपदेश शास्त्राने आमच्या तुमच्या करता केला. आणि तो उपदेश करत असताना नाम साधनेचा उपदेश संसारी जीवाला अधिक प्रमाणामध्ये केलेला आहे. आणि तो सर्वांनी त्या संसारामध्ये राहून नाम घ्यावं. का घ्यावं? त्याला तो संसार सुटणं शक्य नाहीये. संसार सुटणं शक्य नाही. संसार सोडण्याकरता संसार माणसं करत नाहीत, वाढवण्याकरता करतात. वेल मांडवाला गेला पाहिजे. वेल मांडवाला गेला पाहिजे. आताच फोनवरती बोलणं झालं. बाजीरावनं फोन केला की सरवड्याचे ते चोपदार त्यांचं देहावसान झालं रानमाळे. त्यांना विचारलं चोपदार वारले, त्यांच्या घरी कोण वारकरी? म्हणजे महाराज त्यांचा मुलगा काय ह्या मार्गात नाही म्हणली, तेव्हा भेटायला येण्यासारखं काय नाही म्हटले. आपण येता येणार होतो, 2 मिनिटं जावं. ते वारकरी होते पण मुलगा या मार्गात नव्हता. मी काय सांगतो लक्षात ठेवा. ताजं उदाहरण आपल्या समोर मी देतो. त्यांना बोलता बोलता म्हटलो अरे चोपदाराचा मुलगा वारकरी नाही येत म्हणे, त्यांच्या मागं कोण नाही, बऱ्याच कीर्तनकारांच्या सुद्धा मागं कोणी नाही.
मला त्यातला अर्थ आपल्या समोर प्रगट करायचा आहे. आपण जे नाम घेणार आहे ते नाम त्या घराण्यामध्ये अखंड चाललं पाहिजे. त्या घराण्यामध्ये अखंड चाललं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि ते अखंड चालण्याकरता त्या संसारी लोकाला हा आग्रह केलेला आहे ज्ञानोबारायांनी, का संसारी लोकालाच याची गरज आहे, बाकी कोणाला याची गरज नाही. लक्षात ठेवा, कोणाला गरज नाही आहे. का गरज नाही? ज्ञानोबा म्हणतात, ज्या संसारामध्ये आम्ही तुम्ही राहतो त्या संसारामध्ये राहून जीवाचा उद्धार झाला पाहिजे. तो बद्ध राहता कामा नये. बद्ध राहता कामा नये, लक्षात ठेवा. कारण संसार किती जरी केला तरी मनुष्य त्याच्यामध्ये दिवसेंदिवस आसक्त होतो. पण त्याच संसारी जीवाने त्या संसारामध्ये राहून जर भगवंताचं नाम घेतलं तर त्या जीवाची चित्तातली आसक्ती कमी होते. आसक्ती कमी होते. नुसती साखर खाल्ली तर साखर वाढते का चहातून खाल्ली तर साखर वाढते हो? साखरेतून चहातून खाल्ली तर त्याला त्या चहा पावडर आहे. चहा पावडर कशी आहे तुम्ही खाऊन बघितले कधी? चहा पावडर कडू आहे बरं का. चहा पावडर कडू आहे, किंबहुना ती औषधी आहे. औषधी कडू आणि गोड एकत्र केले बरं का. कडू आणि गोड एकत्र केलंय. त्यात आपण थोडासा अधिक प्रयत्न केलाय दूध घालण्याचा. खरंच त्याच्यामध्ये दूध घालायचं नसतं. चहा पावडर आणि साखर ही शिजवायची असते बरं का. शिजवायची असते. कधी चहा पितो? चहा पिणाऱ्याला लक्षात ठेवा, चहा पावडर ही शिजली पाहिजे. चहा पावडर ही शिजली पाहिजे. ती शिजण्याकरता दूध घालायच्या आधी ती शिजवायची असते बरं का. साखर आणि चहा पावडर, एक कडू आणि गोड, ह्या दोघांचं मिश्रण जर आपण घेतलं, त्याच्या पुढे एकाने शोध लावलाय, ज्याची साखर वाढली त्याने फक्त चहा पावडर शिजवून प्यायची, साखर टाकायची नाही बरं का. साखर टाकायची, नुसतं चहा पावडर उकळून प्यायची. तुम्ही प्रयोग करून बघा, आजपासून 1 महिन्यात तुमची साखर कमी होईल. मी डॉक्टर नाही आहे, मला त्यातला भाव सांगायचा आहे. चहा पावडर कडू आहे आणि साखर गोड आहे. हे दोन एकत्र आले तर संतुलन कधी बिघडत नाही बरं का. संसार कडू आहे आणि परमार्थ गोड आहे. त्या दोन्हीची सांगड घटली होते. त्या संसारी लोकांच्या जीवनामध्ये भगवंताचं नाम असलेलं हे गोड, हे दोन्ही एकत्र जर आले तर संसारी कधीही अधोगतीला जाणार नाही. अधोगतीला जाणार नाही. मग त्या संसारामध्ये राहून त्याने त्या भगवंताचं नाम घ्यावं. लक्षात ठेवा, तुटे भव रोग
ऐसे विठोबाचे नाम तुटे भवरोग. त्या संसारामध्ये राहून संसारी लोकांची आसक्ती वाढीला लागू नये. आसक्ती जर वाढली तर मनुष्य बद्धतेला प्राप्त होतो. बद्धतेला प्राप्त होतो. घर बांधावं, घर बांधण्याने सुद्धा घराविषयी सुद्धा काय निर्माण होतं? तादात्म्य निर्माण होतं. बरं, तादात्म्य निर्माण होतं. किती तादात्म्य निर्माण होतं? फार होतं. लोक म्हणतात ह्या गावात माझ्यासारखं आजपर्यंत कोणी घर बांधलेलं नाही. घर बांधलेलं नाही. आणि एखादा जर पारमार्थिक असेल तर ते म्हणते बांधणारा मी कोण, करता करविता तो आहे. आपण निमित्त आहोत. आपण निमित्त आहोत. आम्ही बांधलेलं नाहीये. त्याच्या सत्तेने सगळं झालंय. बरं, म्हणजे एखाद्याच्या जीवनामध्ये त्या घराविषयी अहंकार निर्माण होतो आणि एखाद्याच्या जीवनामध्ये त्या घराविषयी असलेला अहंकार तो देवाकडे देतो, आपल्याकडे घेत नाही. बरं, हे कधी घडेल? जर त्या संसारामध्ये राहून जर नाम साधना घडली तर, नाम साधना घडली तर मग त्या संसारी लोकाला ज्ञानोबा उपदेश करतात. त्या संसारामध्ये राहून तुम्ही संसार वाढवा, वाढवण्याबद्दल काहीही दुमत नाही आहे. पण त्या संसारामध्ये राहून मात्र भगवंताचं नाम घ्या. घ्या, बरोबर आहे. ज्ञानोबाने विचारलं त्या संसारामध्ये राहून भगवंताचं नाम घ्या, हे आम्हाला तुम्ही सांगता, बरोबर आहे. पण ते कसं घेतलं पाहिजे? सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा. डॉक्टर सांगतोय गोळ्या देताना. हो, हा, एकदा सकाळी गोळ्या घ्या, एकदा दुपारी घ्या, एकदा संध्याकाळी घ्या. म्हणजे तुमचा बीपी वाढणार नाही, रोग कमी होईल. ज्ञानोबा म्हणतात ज्या संसारामध्ये राहून हे भगवंताचं नाम घ्यायचं आहे ना, ते भगवंताचं नाम अखंड घ्यावं लागेल. कसं घ्यावं लागेल? अखंड घ्यावं लागेल. म्हणजे नेमकं कसं घ्यावं लागेल ते महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. हरिमुखे म्हणा
हरिमुखे म्हणा. 2 वेळा शब्द वापरला म्हणजे पुन्हा 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 घ्या बरं का. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. लोक म्हणतील महाराज आम्ही काही रिकामे टेकडे नाही. आम्ही काही रिकामे टेकडे. हे रिकामे टेकड्या लोकांचं काम आहे उठल्यापासून संध्याकाळपर्यंत हेच घेणं ना. आमच्या पाठीशी संसार आहे, आमच्या माग बायका पोर आहेत. ज्ञानोबा म्हणतात हे जाणूनच मी आपल्याला उपदेश केलाय. हे जाणून मीच आपल्याला उपदेश केलाय. हो सातत्याने सतत भगवंताचं नाम घेणं कसं का शक्य आहे? हो शक्य आहे ना, काहीच अवघड नाही आहे. संसार तोंडाने करावा लागतो का हातापायाने करावा लागतो? जे जे कर्म केलं जातं ते कशाने केलं जातं? कारण क्रिया केली जाते ती हाताने केली जाते. आता आपण इथं आलो कशाने आलो? पायाने आलो नाही का? मग पायाने येत असताना कोण गाडीवर आले असतील तरी गाडीला हात होते का त्याचे लावलेले? हात आणि पाय होते म्हणून गाडीने इथपर्यंत आला का नाही? का तोंडामुळे तुम्ही इथं आला नाही? हा, जी जी क्रिया केली जाते ती त्याच्याकरता देवाने काही इंद्रिय निर्माण केलेत. ती कर्मेंद्रिय आहे आणि त्या कर्मेंद्रियाच्या द्वारे कर्म करायचं आहे. प्रत्येक इंद्रियाला कर्म दिलेला आहे. प्रत्येक इंद्रियाला कर्म दिलेलं आहे. तसं वाणीला सुद्धा कर्म ही कर्मेंद्रियच आहे. बोलणं म्हणजे कर्मेंद्रियच बरं का. मग वाणीचं काम काय? बोलणं. वाणीचं काम. मग संसारात जास्त बोलावं लागतं का कमी बोलावं लागतं? फार बोलावं लागत नाही. आता आम्हा तुम्हाला फार बोलायची सवय लागली तो भाग वेगळा. किती माणसं बोलतात? ज्ञानोबांनी वर्णन केले. अनंत वाचा बरती बर. दिवसा बोललेलं रात्रभर बोलतात. एवढं बोलतात. अनंत वाचा बरती बर त्या कंशिनी हवे हरी. महाराज म्हणतात संसार करण्याकरता फार बोलावं लागत नाही. काही गोष्टी करता बोलावं लागतं. कुठं कुठं बोलावं लागतं? एक कीर्तनामध्ये बोलावं लागतं आणि एक व्यापार करण्याकरता बोलावं लागतं. का हो? तुम्ही व्यापारात दुकान जाऊन दुकान जर मांडून बसला तर गिराक येत नाही. बोलावं लागतंय तिथं. एक व्यवहारात मन आहे. व्यवहारात मन आहे. बोलणाऱ्याचे चिंचुके खपतात, न बोलणाऱ्याचं चिरमुरे सुद्धा कोणी घेत नाही बरं का. मग तिथं बोलावं लागतं का नाही? मग तिथल्या पुरतं बोलावं लागतं. मग सतत बोलायला लागण्याकरता, सतत भगवंताचं नाम घेण्याकरता महाराज म्हणतात काही कालामध्ये आज आपल्याला बोलावं लागतं. मग बोलत असताना असं बोलायला शिका, असं बोलायला शिका. जे जे तुम्ही आपल्या वाट्याला आलेलं कर्म करणार आहे त्या कर्मामध्ये देवाचा संबंध ठेवा. हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करिता. हरी बोला, हरी बोला, हरी बोला, नाही तरी अबोला. हरी बोला, हरी बोला, नाही तरी अबोला. व्यर्थ गलबला करू नका. हरी बोला, हरी बोला, नाही तरी अबोला. हरी बोला, हरी बोला, नाही तरी अबोला. हरी बोला, हरी बोला, नाही तरी अबोला. व्यर्थ गलबला करू नका. हा, जेवढं बोलायचं तेवढंच प्रपंचामध्ये बोला. हा, त्याच्यापेक्षा वाणीने जर बोलायचं असेल तर देवाचं नाव घ्या बरं का.
त्या संसारामध्ये राहून देवाचं नाव घेता येतं. सतत वाणीने देवाचं नाव घेता येतं. आणि ते घेण्याकरता आग्रह करता ज्ञानोबा आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. वाणीचं हे कामच आहे, लक्षात ठेवा. शक्य आहे, अवघड असं काहीही नाहीये. आताच्या परिस्थितीला धरून आपल्याला हे थोडस पटवून देता येतं बरं का, पटवून देता येतं. तुम्ही जर इष्टीमध्ये गेला, तो ड्रायव्हर गाडी चालवतो, पण गाडी चालवत असताना फोनवरती बोलतो बरं का, फोनवरती बोलत असताना ते बोलणं ऐकण्याकरता कानात त्यांनी काय घातलेले असतात, हेडफोन. मग 4 चाकीवाला असेल, 2 चाकीवाला असेल, पायाने चालणारं माणसं सुद्धा रस्त्याने जाताना ही बडबडाले एकटीच असं वाटतंय बरं का, एकटीच बोलत राहतात. पाय काम करत असतात आणि बोलत असतात. त्या पायाचा आणि बोलण्याचा काही प्रतिबंध नाही बरं का. गाडी चालवण्याचा आणि बोलण्याचा काही प्रतिबंध नाहीये. किती किलोमीटर गाडी बोलत बोलत चालवता येते का नाही? का गाडी थांबवून बोलावं लागतं? नाही ना. जर गाडी न थांबवता किती किलोमीटर जर बोलता येतं, तर प्रपंचातली कामं सोडून देवाचं नाव घ्यायला पाहिजे का? प्रपंचातली कामं करत करत देवाचं नाव घेता येतं? करत करत बरं का. प्रपंच हा प्रवाह रूपाने आहे, तो थांबत नाही. ते आपल्या वाट्याला आलेलं कर्म करीत करीत करीत, जसं माणसं आज व्यवहार करीत 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 माणसं मोबाईलवरती बोलतात, जेवताना बोलतात, अंघोळ करताना बोलतात, कशा कशा पद्धतीने बोलतात, सगळं सांगत नाही बरं का. व्यवहार कुठला थांबलेला नाही, पण बोलणं चालू आहे का नाही. तसं आपल्या वाट्याला आलेलं कर्म करीत राहा. आणि वाट्याला आलेलं कर्म करीत करीत महाराज म्हणतात, देवाचं नाव घेता येतं. प्रत्येक क्रियेच्या माग देवाचं नाव घेता येतं. आणि ते सातत्याने घ्या. कर्म सोडू नका, कर्म सोडू नका. कर्म करीत करीतच त्या भगवंताचं नाम घेता येतं. ते सातत्याने घ्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुन्हा पुन्हा म्हणा, पुन्हा पुन्हा म्हणा बरं का. दुसरं वाणीनं काहीही म्हणू नका. का आपण संसारामध्ये आलोय, संसारातली बद्धता निवृत्त झाली पाहिजे. आणि ती बद्धता निवृत्त होण्याकरता त्या संसारी लोकांनी त्या भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. लोकांनी विचारलं ज्ञानोबांना, घेऊ, पण त्या भगवंताचं सतत नाम घेण्याने फायदा तसा काय आहे का? महाराज म्हणतात, फायदा फार मोठा आहे. तसा तो आता आपल्याला कळणार नाहीये, कळणार नाही बरं का. आज माणसाला दृश्य फलाची अपेक्षा आहे, दृश्य फलाची अपेक्षा आहे. 2 तास कीर्तन केल्यानंतर काहीतरी मिळतंय का नाही? मिळतंय का नाही? 2 तास वाजवल्यानंतर काहीतरी मिळतंय का नाही? 2 तास म्हणण्याने काहीतरी मिळतं का नाही? काय मिळतं? अहो, पाकिट मिळतंय. हे दृश्य फल आहे. मला मुद्दा मांडायचा आहे. 2 तास भजन केल्यानंतर आपल्याला जाताना काहीतरी दिलं जातं, ते दृश्य आहे. पण 2 तास तुम्ही भजन केल्यानंतर जे पुण्य निर्माण होतं, ते दृश्य आहे का अदृश्य आहे? अदृश्य आहे. 2 तास केल्यानंतर, भजन केल्यानंतर तुम्हाला दिलेलं पाकिट किती दिवस पुरेल? पण 2 तासामध्ये केलेल्या भजनातून मिळणार पुण्य मात्र आयुष्यभर पुरेल बरं का. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना
कोण करी. पैसे मोजून देतात पण पुण्य मोजून होत नाही बरं का. लोक विचार करतात महाराज आलेत, महाराजाला किती घालायचं. मी जनरल बोलतोय बरं. पण नाम घेणाऱ्याला पुण्य किती द्यायचं देव विचार करत नाही. अगणित पुण्य मिळतं बरं. पुण्य फळले बहुत जीवन असं अगणित पुण्य असेल तर ते कधीतरी फलद्रूप होईल. अशी संगती चरणाची लावायची बरं. तसं हे प्रमाणित लागू पडत नाही पण त्यांनी दिलेलं आहे. पुण्य फले बहुता दिवसा. असं अगणित पुण्य निर्माण झालेलं कधीतरी ते फलद्रूप होत, वाया जात नाही. वाया जात नाही बरं का, लक्षात ठेवा. हा म्हणजे नामस्मरणातून जे मिळणार पुण्य आहे ते अगणित पुण्य आहे. संसारिकाला पुण्याची अपेक्षा आहे का पैशाची अपेक्षा आहे? पैशाची अपेक्षा आहे. लग्न करायचं आहे, सांगितलं मुलगा कीर्तनकार आहे, कोण दिल म्हणता? चांगल्या नोकरीला आहे, पैसा मिळतोय का सांगा. अहो तो पुण्य मिळतोय ना. पुण्य मिळतोय. कोणी देतं का मुलगी? देत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये पैशाला किंमत आहे का पुण्याला किंमत आहे? आणि तुम्ही इथं ज्ञानोबराय सांगता संसारी लोकांना पुण्य मिळवण्याकरता देवाचं नामस्मरण करा. महाराज आम्हाला घर बांधायचे आहेत. महाराज म्हणतात पैसा पाहिजे. पुण्याईने घर बांधता येत नाही. पैशाने घर बांधता येतं, पण बांधलेल्या घरामध्ये देव येण्याकरता पैसे उपयोगी पडत नाहीत, पुण्य उपयोगी पडत. म्हणून ज्ञानोबांनी वर्णन केले, नगरेची रचावी जलाशय निर्मावी. नगरीची रचावी म्हणजे इंजिनियर लोक काय करतात हो? घरं बांधतात. किती घरं बांधतात? तो म्हणते या गावात मी एवढी घरं बांधली. काय म्हटलं? एवढी घरं बांधली. म्हणजे त्यांनी लोकांची घरं बांधून पैसे मिळवले. आपण घर बांधण्याकरता पैसे खर्च केले. पण दोघांच्याही जीवनाला किंमत नाही. जीवनाला किंमत कधी? त्या घरामध्ये संत वा देव जर आले तर. संत आणि देव कधी येतील? पुण्य फले बहुता दिवसा. ते पुण्य असेल तर ते अगणित पुण्य लागतं. आणि ते अगणित पुण्य भगवंताच्या नामस्मरणाने निर्माण होतं. लक्षात ठेवा, भगवंताच्या नामस्मरणाने निर्माण होतं. कारण संतांच्या भेटी करता, देवाच्या भेटी करता जे पुण्य लागतं ते मोजकं लागत नाही. लक्षात ठेवा, मर्यादित लागत नाही, ते अगणित लागतं. आणि अगणित पुण्य या नामस्मरणाने निर्माण होतं. आणि ते अगणित पुण्य म्हणजे नुसतं अगणित नाही. महाराज म्हणतात शुद्ध पुण्य. माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. माते नाम परमात्मा.
तो प्राप्त होण्याकरता जे पुण्य लागतं ते शुद्ध पुण्य लागतं, अगणित पुण्य लागतं. आणि ते अगणित पुण्य या संसारामध्ये राहून आपल्याला निर्माण करता येतं. ज्ञानोबारांना विचारलं, महाराज तुम्ही सांगता बरोबर आहे, पण एवढा आमच्याकडे वेळ नाहीये, आम्हाला एवढा वेळ द्यायला वेळ नाहीये. म्हणून माणसं काय म्हणतात, एखाद्याला तुम्ही विचारलं कीर्तनाला येता का, लोक म्हणतात नो टाइम, नो टाइम. बरं का, वेळ नाही म्हणतात. महाराज म्हणतात तुम्हाला वेळ फार नाही ना, थोडा तरी आहे की तुमच्याकडे, थोडा आहे का नाही, तुम्हाला फार वेळ ह्या परमार्थाच्या साधनेला देता येत नाही, थोडा द्या. थोडा द्या म्हणजे किती द्या, ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधियेला हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, सतत जरी भगवंताचं नाम आपल्याला घेता नाही आलं तरी ज्ञानोबा सांगतात क्षणभर तरी देवा करता खर्च करा. एक क्षण देवा करता, या आटा पहारा माझी मोटके निमेष भरी देतू जाय. एक क्षण देवाला द्यायला का हरकत आहे, एवढा तरी वेळ आहे की नाही आपल्याला. म्हणजे फार देवा करता, देवाचं नामस्मरण करण्याकरता आपल्याला वेळ नसेल तर एक क्षणभर तरी रोज देवाचं नाव घ्यायला शिका, प्रवृत्त व्हा. असा का शब्द वापरला ज्ञानोबरायांनी. जे ज्ञानोबराय सांगतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, तेच ज्ञानोबराय म्हणतात उभा क्षणभरी. का, त्याला परिसंख्या विधी म्हणतात बरं का शास्त्रामध्ये. एखाद्याला जर साधनेमध्ये जर प्रवृत्त करायचं असेल तर परिसंख्या विधीने त्याला प्रवृत्त करावं. बरं, एक कथा सांगितली जाते. एकदा अरण्यामध्ये असताना प्रभू रामचंद्रांना ते भिल्ल लोक भेटले. भेटल्यानंतर आता त्या भिल्ल लोकाला काही उपदेश करावा. काय उपदेश करावा. आता ही वनामध्ये राहणारी मंडळी, त्यांना काही चांगल्या गोष्टी सांगाव्यात असं प्रभूंना वाटलं. त्यांना सांगितले बघा, प्रत्येक 15 दिवसाला एकादशी येते. मग तुम्ही काय करायचं, रोज काय खाता म्हणजे भाकरी खातो. मग काय करायचं, एकादशीला भाकरीला छिद्र पाडायचं आणि भाकरी खायची. बरं का,
एकादशीला भाकरीला छिद्र पाडायचं आणि भाकरी खायची, हीच एकादशी बरं का. भाकरी खाऊन एकादशी कुठं शक्य आहे का? हो, उपदेश केला. 6 महिने गेल्यानंतर प्रभूने सांगितलं बघा आता एकादशी आहे, आता एकादशीला काय करायचं, चित्र नाही पाडायचं, 3 कोर भाकरी खायची. किती? 3 कोर. पुन्हा 6 महिने गेले, त्यांनी सांगितलं आता 3 कोर नाही खायची, 2 कोरच खायची. पुन्हा 6 महिने गेल्यानंतर सांगितलं 1 कोरच खायची. आणखी 6 महिने गेल्यानंतर सांगितलं आता 1 कोरी खायची नाही, नुसतं पाणी प्यायचं. आणि पाणी पिऊन एकादशी करायला लागले, याला म्हणतात परिसंख्या विधीवर का. त्यांना सांगितलं आज एकादशी आहे, पाणी प्या. ते म्हणते एकादशी आणि तुम्हीच करा. पाणी पिऊन एकादशी केली पाहिजे. ह्या अवस्थेला आणण्याकरता त्यांना काय सांगावं लागलं, पहिल्यांदा भाकरीला छिद्र पाडा आणि भाकरी खा, म्हणजे एकादशी होते. तसं ज्ञानोबा म्हणतात तुम्हाला सतत भगवंताचं नाम घ्यायला नाही जमलं तर क्षणभर तरी घ्या, याला परिसंख्या विधी म्हणतात. रोज एक क्षण द्या देवा करता. आणि असं क्षणभर जर तुम्ही देवाचं नाम घेण्याकरता जर प्रवृत्त व्हाल तर तुमच्या जीवनामध्ये घडेल काय, तेने मुक्ती चारी साधियल्या. कशी साधता येते तो विचार मी आता आपल्या समोर मांडणार नाही आहे. त्यातला एक विचार आपल्या समोर मला आता मांडायचा आहे. वेळेचं बंधन आहे. साबाई महाराजांनी म्हणजे महाराज आचारसंहिता आहे आणि त्यांनी म्हणले आम्ही कार्यक्रम करणार आहे, ते परवानगी काढून आणलेले 10 कीर्तन संपलं पाहिजे. वाटलं तर काही फरक पडत नाही, पण नियमाचं उल्लंघन आपल्याकडून होऊ नये बरं. त्या क्षणभर देवाचं नाव घेता येतं. घेण्याने काय घडतं, चारी मुक्तीची त्याला प्राप्ती होते. चारी मुक्तीची प्राप्ती होते ही नामाने होते हे आपण सांगता. त्या मुक्तीचा विचार आता थोडासा बाजूला ठेवायचा आहे. एक विचार आपल्या समोर इथं मांडायचा आहे. त्या नामस्मरणाचा परिणाम ज्याच्या जीवनामध्ये नाम घेण्याकरता प्रवृत्ती होते, त्याच्या जीवनातलं पाप कमी व्हायला सुरुवात होते बरं का. एक नामस्मरण करायला केल्यानंतर, सुरुवात केल्यानंतर त्याच्या चित्तातली हळूहळू आसक्ती कमी होते. आसक्ती कमी होते आणि त्या नामस्मरणाने नामस्मरण करता करता थोडे थोडे एक नियम आहे, तिळा तिळा पुण्य साचा पडे ते बहुता जन्मी जोडे. क्षणभर क्षणभर तिळा तिळाने पुण्य निर्माण होतं आणि ते अनेक जन्माला उपयोगी पडतं बरं का. तसं रोज भगवंताचं नामस्मरण करण्याने नामस्मरण करता 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 ते पुण्य वाढतं आणि ते पुण्य वाढायला लागलं की ते वाढलेलं पुण्य म्हणतात अधिक देवाचं नाव घे बरं का. ते पुण्यच त्याला बोलायला लावतं. मी म्हणत नाही, ज्ञानोबांनी वर्णन केले. ज्ञानोबा म्हणतात देव वसुदेवाबरोबर बोलला नाही बरं का, देवकी बरोबर बोलला नाही, बळीरामादा बरोबर भावाबरोबर बोलला नाही, बायको बरोबर बोलला नाही, अर्जुनाबरोबर का बोलला. ज्ञानोबा म्हणतात त्या अर्जुनाने असं काय पुण्य केलं होतं, असं काय पुण्य केलं होतं. वसुदेवाला जे सांगितलं नाही, देवकीला जे सांगितलं नाही, भावाला जे सांगितलं नाही, पत्नीला जे सांगितलं नाही, ते अर्जुनाला सांगितलं. त्याचं कारण अर्जुनाच्या जीवनामध्ये झालेलं पुण्य ते देवाला बोलायला लावलं बरं का. म्हणून असं क्षणाक्षणाने केलेलं पुण्य हे वाढतं आणि ते पुण्य वाढलं की त्या पुण्याचा परिणाम अगणित पुण्य निर्माण झालं की पुण्याचा परिणाम काय होतो. महाराज म्हणतात त्याच्या घरामध्ये देव येतो. असं कोणाच्या घरात आला का, ते महाराज शेवटच्या चरणाचा
द्वारकेचा राणा मंत्र्या घरी, कोणाच्या घरी हो? पांडवांच्या घरी. पांडवांच्या घरी म्हणजे भक्ताच्या घरी. भक्ताच्या घरी म्हणजे जो देवाचं नामस्मरण करतो त्याच्या घरी. द्वारकेचा राणा, राणा म्हणजे तो राजा आहे. द्वारकेचा राजा आहे, किंबहुना तो त्रैलोक्याचा राजा आहे. बरं, त्रैलोक्याचा राजा आहे, त्रैलोक्याचा मालक आहे. पण तो कोणाच्या घरी येतो? पांडवांच्या. म्हणजे पांडव होऊन गेले हो. जे देवाचं सतत भजन करतात त्यांना म्हणतात पांडव. पहाते पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी. म्हणजे अखंड ज्याच्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण चालू आहे त्याला म्हणतात पांडव. म्हणजे कधीच देवाचं नाव घेत नाही त्यांना म्हणतात कौरव. कौरवांच्या घरी देव कधी गेला नाही आणि पांडवांच्या घरी देव आपणहून गेला. का गेला? ते पुण्य. आणि ते पुण्य घराकडे अंत. म्हणून आपल्या घरामध्ये देव यावा असं वाटत असेल तर ज्ञानोबाराय म्हणतात तुम्ही काय करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? ज्ञानेश्वर द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी गेल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? असोनी संसारी जिव्हे वेगो करी. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना. द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे? वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन
आजच्या ह्या प्रसंगाच्या निमित्ताने काहीचा विचार काहीचा शब्दामध्ये प्रगट केलाय. अभंग पूर्ण सोडवलेला नाही बरं का. या प्रसंगाला अनुसरून काहीतरी भाव प्रगट करावा आणि तो प्रगट करता येतो. जसं त्या अभंगाकडे बघावं तसं त्यातला भाव निघतो बरं का. आणि तो भाव आपल्या समोर काय अंशाने प्रगट केलाचा हा प्रसंग आमच्या हरिभक्तीपर्यंत सावई महाराज यांच्या मनामध्ये हा सद्भाव त्यांना वाटलं आम्ही कीर्तनाला यावं त्यांच्याकडे बरं का. फार दिवसावर बहुत दिवस होती मज आस आजी घडले रे सायास. त्यांची इच्छा होती काहीतरी निमित्ताने कीर्तन घडावं. काहीतरी निमित्ताने कीर्तन घडावं. एवढा मी मोठा नाहीये पण त्यांची सद्भावना आहे आपल्याविषयी बरं का. आणि त्या भावनेतून हा सेवेचा योग आज त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला, आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला. तेव्हा पारमार्थिक आहेतच महाराज. फक्त आजच्या प्रसंगाच्या निमित्ताने एवढंच मला सांगायचं आहे, जसे महाराज पारमार्थिक आहे तसंच पुढच्या त्यांच्या पिढीनेही पारमार्थाची वारसा चालवावी बरं का. त्यांच्या वडिलांच्या निमित्ताने या वास्तुशांतीच्या निमित्ताने एवढे लोक तिथं आले का देवाचं नामस्मरण करतात म्हणून. असाच नामाचा ओघ या घराण्यामध्ये अखंड राहावा आणि या घरामध्ये देवाचा वास व्हावा एवढी त्या ज्ञानोबरांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मी.